राधानगरी तालुक्यातील पाटपन्हाळा येथे मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाली आहे। मालकी हक्काच्या क्षेत्रात वृक्षतोडीमुळे किमती लाकूड चोरीला गेले आहे। येथील गट नंबर 45 मध्ये अवैध वृक्षतोड झाल्याची तक्रार क्षेत्र संचालक तुषार चव्हाण यांच्याकडे केली होती। त्यांच्या आदेशानुसार वन्यजीव विभागाने पाहणी केली। त्यामध्ये खाजगी क्षेत्रासह वन्यजीवच्या क्षेत्रातही वृक्षतोड झाल्याचे समोर आले आहे। ऑस्ट्रेलियन बाबल, निलगिरी, ऐन, किंजळ अशा सुमारे 25 जातीच्या झाडांची मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाली आहे। पाटपन्हाळा हा विको सेन्सिटी आणि अभयारण्य क्षेत्रात येणारे हा गाव आहे। तर ह्या गट नंबर 45 मधील 500 ते 600 झाडं ऑस्ट्रेलिया बाबळीची बिगर परमिशनची तोडलेली आहेत। तसाच त्या रस्त्यासाठी मालकीतनं न काढता फॉरवर्ड एरियातनं रस्ता काढून फॉरवर्डमधली झाडं पण 50-50 100 झाडं ऑस्ट्रेलिया बाबळीची तोडलेली आहेत। JCBच्या साहाय्यानं रस्ता करून जवळजवळ 15 ते 20 ट्रक माल ऑस्ट्रेलिया बाबळीचा 10 टायर 6 टायर ट्रॅक्टरच्या साहाय्यानं ह्याच्या फॉरवर्ड खात्याच्या सहकार्यातून आणि शेतकऱ्याच्या संगनमतानं तुटलेला आहे। त्या गट नंबरमध्ये आमचाही हिस्सा आहे 45 मध्ये। त्या हिस्सेदारांना न विचारात घेता तक्रार दिली। मुख्य वन संरक्षकांना भेटायची पाळी आली। त्यातनं तक्रार आल्यानंतर सुद्धा आता सब डेपो मॅडम आल्या होत्या, पण त्यांनी सुद्धा काय म्हणावी एवढी दखल घेतलेली नाही। या तोडलेल्या झाडांची वाहतूक फराळे येथील वन विभागाच्या नाक्यावरून झालीच कशी असा सवाल उपस्थित केला जात आहे। बेपेनसाठी राधानगरीहून उत्तम पाटील।